ट्रायपॉड काही लावत नाही, जागा खूप कमी आज किचनवर, खूप पसारा आहे. ट्रायपॉड न लावता दोघींचं काम चाललंय. थोड्या क्लिप तुम्हाला दाखवते. तरी बघा, हे छोले बनवायचे ना, त्यासाठी मसाला भाजून ठेवलाय. खोबरं जे आपलं नेहमीच असतं बघा, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर सगळं काही भाजले. आणि ते बिना लसूणची मेथीची भाजी बनवली. फक्त हिरवी मिरची, जिरं आणि थोडा शेंगदाणा कूट घातलाय बघा. आणि आता बटाट्याची भाजी बनवायची, ती पण बिना कांदा लसूण. हे बघा, या 2 भाज्या आणि डाळ बिना कांदा लसूणची आहे. तर बटाटे उकडून ठेवले, कापलेत. आता इथे मी बघा भरपूर जिरं, थोडीशी मिरची आणि कढीपत्ता वाटण करायला घेतलाय. आणि ते वाटून सुद्धा थोडी जिरा पावडर घालणार आहेत. जिरा पावडर काढून ठेवली. तेल वेगळंच काढलं इकडं हे. तर आता मी हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेते पहिलं. 5:30ला बोलवलंय, पण हे आवरावरी करोपर्यंत आता इथं मी जिरा पावडर भाजून ठेवलेले जिरे 2 चमचे मी जिरा पावडर घातली. का तर दुसरे कुठले काही मसाले नाही आहे ना, त्यामुळे यांनी थोडीशी चांगली चव येते. धना पावडर पण नाही राहिली माझ्याकडे, धना पावडर नाही टाकली, कशालाच नाही टाकली आज मी धना पावडर. आणि मला काल माझ्या लक्षातच नाही आलं की धना पावडर आपण करून ठेवा म्हणून. तर बघा, अशी भाजी झाली. आता 2 मिनिटं झाकण ठेवते आणि काढून घेते. सकाळी ना दूध मागवलंय, किती 2.5 लिटर. कारण रव्याला दूध आहे ना भरपूर लागतं, असं सुका नाही झालं पाहिजे. आता हे सगळं गरम करणार आहे का मोठ्या टोपामध्ये. पंचामृत पण बनवायचे. गोकुळची पिशवी काय माहिती आज कोणती दिली, वेगळीच याची पिशवी दिली है ना. गोकुळची अशी दिली, पण नाव तर गोकुळच आहे. वेगळी पॅकिंग आली असणार. ठीक आहे. आणि अजून आता पहिला टोप काढायला लागेल. वरती टोप आहेत आपल्या इथे या वरच्या कपाटांमध्ये. साहेब द्या जरा काढून. पप्पा तिकडे काय काढताय मग? वरती भांडे आहेत ना? हो. 2 मिनिटात. हे बघा, हा आता इथे काय करते, 2 पळ्या तेल घालते. 2 नाही 3 घातले, कारण भाजी जास्त आहे. आणि तेल खूप तापले. आता डायरेक्ट आपल्याला मसाला घालायचा आहे. तर तो एखाद्या भांड्यात घेऊन टाकते, नाही तर मसाला करपल. ना 2 चमचे भरून काश्मीरी पावडर आणि हे 4 ते 5 चमचे मी हा कांदा लसूण मसाला घेणार आहे. इथे थोडीशी हळद घेणार आहे. काय बदाम प्रसादासाठी. हा हा, हे बघा, एव्हरेस्ट मसाला चांगला 3-4 चमचे एव्हरेस्ट मसाला घेतलाय. आता हे तेल थोडंसं थंड झालंय. मी काय करणार, जास्त करपू नाही देणार आहे. पाणी तयार ठेवलंय इथे आतमध्ये, वरती घे. आता हे तेलामध्ये ना हे मसाले टाकले. जरासे आलो तुऱ्या सगळ्या ताईने घेतले बघा, 2-3 छोट्या तुऱ्या आहे ना ताईकडं. थोडंसं पाणी घालून हा मसाला शिजवून घेणार आहे. खूप तिखट पण नाही करणार आहे, कारण 2-3 भाज्या आहे. डाळीला मिरची आहे, भाजीला पण मिरची आहे. आता हे बघा, असं थोडंसं तेल सुटलं ना याला असं छान तेल सुटले. आता हे सगळं वाटण मी त्यात टाकून देणार आहे. आता ठसका उठणार का, तर चिमणी बंद केली. मी तिकडे गेले आणि कढईला मसाला चिटपकला. आता यामध्ये चांगला असा मसाला मिक्स करून घेणार आहे. थोडासा मी आज हातात आणून इकडे कपडा पण घेतला नाही, असं गडबडीचं काम चाललंय. हाय ना नवीन मसाला जो बनवलाय ताईंनो, हा तिखट आहे म्हणून मी थोडासा बेताने घातलाय. तिखट झालं तरी चालेल, पण खूप तिखट नको जेवण असं गरम्याचं. आता मी वरतून कसली फोडणी नाही घालणार, फक्त कोथिंबीर घालणार आहे. कारण वाटणामध्ये पण कोथिंबीर वाटली मी, आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची. जरा होऊ देते, थोडंसं होऊ देते. आता हे परत नाही ते चांगलं. आता हे मसाल्याचं थोडंसं पाणी. आता खूप चिमणीचा आवाज असणार आहे, पण पर्याय नाही आहे. छोल्याचे पाण्यासहित मी आणि गरम पाणी करून ठेवलेलं आहे. म्हणजे तर खूप पातळ नाही करायचे, थोडेसे लपतपीतच करायचे. ज्याला पाहिजे भाताबरोबर खाणार
कारण रस आणि पोळी आहेत ना, कोणाला पाहिजे तसं खाते. थोडंसं पाणी घालणार मी आता इथे. गरम पाणी करून ठेवलेलं, कुकर भरून गरम पाणी करून ठेवले. 1 ग्लासभर टाकायचे अजून. झाली चोली तयार. कोथिंबीर कापून बघा. भाजीला उकळी आली, पण आता फक्त कोथिंबीर टाकायची राहिली. तिकडे ताईने कोणी रवा चाळलाय आणि दूध पण उकळत आहे. अजून त्याला उकळी नाही आली. मग ते चांगलं बारीक गॅस थोडंसं तापू द्यावा. तोपर्यंत कोथिंबीर वगैरे कापून कोणाचं काय चाललंय बघा. आपल्या लग्न घरात हे चाललंय. आता ही कोथिंबीर कापून देते म्हणजे भाज्यांचं काम झालंय तिथलं. आता कुकरमध्ये काढून घ्यायचं हिला. झाले ते हा. आता हे साहेब ही भाजी काढून घ्या आता, कारण हिनं कसं उचलून घेतील आणि कुकरमध्ये घेतील. कपामध्ये मला भात घालायचा. आम्हा चमच्याने अशी ओढून घेऊ. नंतर आहे ना तुम्हाला ते चाकून बघायला लागेल. काही लागली नाही ना टोपाला वगैरे? नाही ना, लागली नाही. हा टोपाला नसावं लागेल. काही नाही. हा ते आता त्याच्यावर असे झाकण ठेवते. पाण्याची उकळी आली की लगेच तांदूळ सोडते. आता दूध गरम झालं. आता इकडे पण तसंच बनायला घ्यायचं आहे मला. तिकडे इकडे बघा, इकडे स्वामींना मला हार घालता येईल. तुम्हाला बोलले ना तर असा मोठा स्टूल घ्या मला. चांगलं वरती करा, वरती एकदम वरच्या याला तिकडे. हां, तर असं स्वामींना हार घालायला लागतो. स्टूल वगैरे काढायला लागतो बघा. स्टूल वगैरे घ्यायचा. ते लई मोठे प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये. इकडे चाललंय आता कोणाचं काय. तांदूळ काढले ताईंनी जेवणाचं. इकडे आणून ठेवलंय आणि एक टोप आहे ना भाजीचं तिकडे नेऊन ठेवलं म्हणजे कोणाचा काही धक्का वगैरे नको लागायला. हां, हे बघा असं छान मस्त स्वामीला हार घातलाय. छान झाले ना. गणपती बाप्पाला घाला. गुड जॉब. तुमच्या हाताने एवढं जेवण सगळं त्या घरात जाऊ द्या. तिकडे कोणाचा धक्का लागला काय झालं ना टाका आरामात. दुधात नाही उडाला पाहिजे फक्त थोडंसं. हां, दूध मध्ये आता ना प्रसाद बनवून घ्यायचंय ना. प्रसाद बनवून झाला ना एक होईल. तुम्ही दोघी बनवते का प्रसाद? मी जरा इथला आवडते. माझा लई पसारा पडला इकडे. हा काकी काय आवडायचे हे बघा ना किती गोंधळ पडला. हां, तुमचं जात नाही काय? नाही जायला जातं. हां, पण ते अंडा भाताचं मीठ टाकले ना, मिठाने वगैरे सगळं असं घालून देते आणि एक साईड ह्या गॅसवर ठेवते. आणि आता इथे दुसरा टोप ठेवायचा. लगेच झाकून ठेवते. तुपाच्या पिशव्या काढल्या. आता हे 1.5 किलो तूप आहे. यातून थोडंसं वाटीभर उरवणार आहे प्रसादासाठी. सगळं घ्यायचंय मला. की मस्त आता रवा मध्ये पुण्यात घरात सुगंध. हो, मस्त आहे एकदम. त्याच्यात ड्रायफ्रुट्स जाणार, भरपूर गोष्टी जाणार. होतं अजून पाणी भातामध्ये. आता थोड्या वेळाने गॅस बारीक करणार आहे आणि वाफे होऊ दे नाही का बाकी होईल ना. आणि पाण्याची गरज पडणार आहे भाताला. पाणी टाकून होतं अजून पाणी भातामध्ये. आता थोड्या वेळाने गॅस बारीक करणार आहे आणि वाफे होऊ दे नाही का बाकी होईल ना. आणि पाण्याची गरज पडणार आहे भाताला. वर पाणी टाकून. मला माहित नाही रव्याचं. कामं चालू होते ना तोपर्यंत साहेबांनी वरती गणपती बाप्पाचं वगैरे छान हार वगैरे घालून दिले. इकडे अशी छान फुलांची अशी बघा सजावट केली थोडीशी त्यांनी. इकडे स्वामींजवळ पण असे गुलाब वगैरे ठेवले. आणि गौमाता किती सुंदर सजवतात बघा. गौमाताला एवढं छान सजवलंय. आणि इकडे पण अशा हे बघा फुलांच्या असं इकडे व्यवस्थित असे छान लडी लावून दिल्यात. मस्त वाटतंय बघा. असंच आपलं हे दरवाजा बघायला एवढा सुंदर दिसतो ना, कारण हे काम सगळं साहेबच करू शकतात. फक्त सगळ्यात भारी त्यांना हे आवडतं, हे वालं काम.
हातावर नका येऊन देऊ हा सांभाळा कारण गरम असते ना. हलवत राहा कंटिन्यू हलवत राहा आता पटापट असं हलवत राहायचं द्या टाकून सगळं काय हे ना 1.5 लिटरचा अंदाज टाकलाय मी असा कारण रवा ना शोषून घेतो एकदम असं. थोडं बारीक याच्यावर होऊ दे जरा. आता ह्याच्यामध्ये झाक देऊन थोडी वेळ ठेवा म्हणजे मस्त होणार. दुसरं झाकण आणते मी तिकडनं. दळण का आता तुम्हाला सांगू एवढे सगळे हसत होते का की ते का आता का पळताय काय जोक करत होते माहितीये एवढे हसत होते. बरं दळण घेऊन जा मला बोलतात बोलू नको काय साहेबावर जोक चालले होते मस्त. आता काकी ना रांगोळी काढणार आहेत नको. आणि आता काय जेवणामध्ये ना तेवढं सगळं तुम्हाला एकदा दाखवते. आणि पाणी येईल आता 5 वाजता पाणी येईल. पाणी भरलं मग आंघोळ करून लगेच चेंज वगैरे करायला होईल. का तर पूर्ण लाल झाले गरमीमध्ये आज पूर्ण लाल झाले. AC वगैरे आज अजिबात दिवसभर लावला नाही तिकडे का तर मग ते विंडो बंद ठेवलं ना. हे का तुम्हाला तर इथलं दाखवते अगोदर. पहिले तर हा प्रसादाचा शिरा दाखवते. आपल्याकडे असे सगळे मोठे मोठे टोप आहेत ताई अजून याच्यापेक्षा पण मोठे आहेत. हे बघा हा प्रसादाचा शिरा असा एकदम मऊ लुसलुशीत झालाय बघा. हे बघा एकदम मऊ असा छान होतो. याला ना जवळजवळ 2 लिटर दूध घातले ताईनं. असं ठेवते झाकून ठेवलं तर गरमचे गरम राहील. तुळशीपत्र मी घातलेलं नाही आहे गणपती बाप्पाला काढायचं असतं म्हणून. आणि हा 2 किलो तांदळाचा भात झालाय. हे सुरती कोलम होता. हे बघा सुरती कोलम तो असा खूप चिकट होत नाही असा मोकळा होता पण मऊ पण होतो. हे झालंय 2 किलोचा हा भात आहे तो बघा केवढा आहे. आणि ही 1 किलो चण्याची भाजी म्हणजे आपलं जे छोले आता चमचा नाही ते तरी बघते थांबा. आता हे मी नंतर पुन्हा गरम करेल जेव्हा जेवण वाढायचे आहेत नाही ते. हे बघा खूप तेल नाही आहे पचपचीत असं तेल वगैरे नाही झालं आहे. ज्यांना जसं पाहिजे तसं डाळ पाहिजे डाळ कोणी डाळ वगैरे खात नाही कोणाला भाजीच लागते. आणि भरपूर जण आहे जेवायला वगैरे भरपूर आहेत दिसेल तुम्हाला. लांबचे पाहुण्यांना ना सांगितलं म्हटले काही रागवणार नाही ज्यांना शक्य होतं त्यांनी या ज्यांना नाही होतं शक्य त्यांनी नका येऊ हरकत नाही. तर अशी झाली चण्याची भाजी आपली छोले. का तर यायला जायला पण गरमीचं वगैरे सगळे वैतागतात. पूजेला तूप लागणार तुपाचा डबा मी इथंच ठेवला आहे. आणि ही सांगितली होती अगोदरच मेथीची भाजी बिना लसूणची. बटाट्याची भाजी ही बिना कांदा लसूण आहेत. आणि वरण जे आहे हे पण बिना कांदा लसूण आहे. आणि पुरणपोळी आमरस आणि असं हे वरण मेथीची भाजी हे सगळं नैवेद्य मी असं नंतर पहिलं काढून ठेवणार आहे देवऱ्यात स्वामींजवळ आणि सत्यनारायणचं. डाळ पण तिखटच केली अशी एकदम हे नाही आवडत फिक्की असं जेवण नाही जात व्यवस्थित. तर हे सगळं तुरीचं आणि मुगाचं वरण आहे हे झालेत. असं आपलं हे याच्यापेक्षाही मोठे टोप आहे ना गावी दिलेले खूप मोठे टोप आहे माझ्याकडे. पहिल्यापासून असे सगळे कार्यक्रम असतात. भांडी किचन सगळं टोटली आवरलेलं आहे काहीच बाकी नाही राहिलेले सगळं झालेत. इथे काही पसारा नाही. आता इकडे ना जाईल ना मला फक्त हे बघ इथं सत्यनारायणचा फोटो वगैरे आता ते येत आहेत. आणि इकडे केळी वगैरे जे लागणार होतं नारळ ब्लाऊज पीस मिठाई वगैरे आणून ठेवली ना. तर आता हे फुलं ना थोडं पाण्यात ठेवूया आपण. हा ते दुमडलेत ना सगळं जे पाहिजे होतं ना सगळं. इथं तुळस वगैरे निवडून ठेवली सगळं घर क्लीन करून घेतलं. माझं इथं थोडंसं पुन्हा पसारा राहिला होता बघा. इथे पसारा आणि वरती इथं थोडंसं वाटलं तर हे सगळं आता मी क्लीन केलं आहे. बेडशीट वगैरे तर सकाळी चेंज केलं होतं. इथं काही नाही आहे. आता एकदा तुम्हाला हे दाखवते आणि मग व्हिडिओ एंड करायचं मला. बघा दिवे चालूच आहे अजून इकडचे आपले हे दिवे चालूच आहे. कमळ छान असं फुलून ठेवलं होतं मी. आता ही सगळी पूजा अशी झाली. आता जेव्हा खाली पूजा मांडतील तेव्हा दाखवते मग. आता सगळं टोटली काम झालं आहे माझं. ताई तर सकाळपासून माझ्याबरोबर उभ्यात. नेलपेंट वगैरे त्यांनी लावून दिली मला. आता बघा मला वेळच मिळत नाही कशा तुम्हाला माहिती नाही. मी पूर्ण लाल झाले म्हणजे मी किती गॅसजवळ उभी असणार आहे. तरी काकींची मदत झाली मला प्रसाद वगैरे बनवायला. कोणी काय केलं कोणी काजू बदाम कट केले कोणी काय असं सगळं. आता हा सगळा फक्त जेवणाचा व्हिडिओ देते मी तुम्हाला. अंदाज मी असं म्हणतात ना मोजून मापून माझं कुठलंही जेवण नाही आहे. मी अंदाजे जेवण बनवत असते. एवढंच तेवढंच नाही करत आहे. जेवढं होईल तेवढं होईल. उरलं तरी हरकत नाही पण कमी नाही पडू द्यायचं कोणाला. तर चला ताईंनो आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते मी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ तुम्हाला सत्यनारायण पूजेचा येणार आहेत.
तर नक्की बघा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.